पायी पायदळ 50,000 ठेवला न राजा चाले भरदार. कोण? शिवाजी. धर्माच्या रक्षणासाठी शत्रूच्या जीवाशी खेळतो तो शिवाजी. आणि राजाचं चालणं कसं होतं? ठेवला न राजा चालले भरदार. शिवाजी राजे असे चालायचे. ठेवला न राजा चालले भरदार. भरदार 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 भरदार. क्या बात है. ठेवला न राजा चालले भरदार. मराठी हिरा शोभे बाणेदार जी मराठी. शिवाजी राजे निघाले. घोड्यावरती बसल्या बसल्या जेवायचं आणि आपलाच उजवा हात डोक्याखाली घेऊन झोपायचं असं शिवाजी राजाच्या सैन्याची रीत. सावत्र भाऊ आपुला. सावत्र भाऊ आपुला बघूया त्याला भेटूया त्याला बघू काय हाल हवाल. शिवबाची फुकडी तिकडे वळली. धन्य कन्नड भूमी झाली होती. जी माझ्या रामातूर माझ्या सर्जातूर माझ्या रामातूर. आहदी 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 आहदी. सगळे पराक्रमी होते. आणि शिवाजी राजाचं सैन्य दरकोस दरमजल दरमुक्काम करत 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 एका गावापाशी पोहोचलं. नदी बघायची आणि नदीच्या काठी राहुटे आणि डेरे तंबू टाकायचे आणि रात्रभर सैन्याने मुक्काम करायचं आणि सकाळी बाहेर पडायचं. नदीचं नाव आहे मुसा. त्या मुसा नदीच्या काठी शिवाजी राजाचा तळ पडला. आणि ही बातमी त्या मुसा नदीच्या पलीकडे असलेल्या दुसऱ्या एका राजाला लागली. तो म्हणला अरे बापरे शिवाजी आया ऊपर से आया नीचे से भागो आगे से आया पीछे से भागो. म्हणल्या क्या किया जाए. त्याचे 2 मंत्री होते त्या राजाचे. त्या राजाचं नाव होतं हसन अली कुतुबशाह. त्या नदीचं नाव होतं मुसा. आणि ज्या राज्याचा तो राजा होता त्याच्या राजधानीचं नाव होतं भागानगर. भागानगर म्हणजे आजच हैदराबाद. त्या भागानगरच्या निजामाला बातमी लागली की शिवाजी आ रहा है. आणि विचार केला अरे बापरे 10 आदमी लेके गया तो अफजल खान को काटा था. 150-200 लेके गए तो शाहिस्ते खान के हाथ कलम कर दिए थे. 350 लेके गए तो जिस औरंगजेब के आपे से उसका बाप नहीं छोटा वहां से जुट के आया. और अभी तो यहाँ 80,000 लेके आ रहा है. अल्लाह जाने क्या होगा आगे. आणि म्हणून मंत्र्यांना बोलवलं. विचारलं मादण्णा पंत अकन्ना पंत शिवाजी राजा 80,000 की फौज लेके आ रहा है अभी क्या करे. बोले हुजूर हमने कुछ नहीं करना है. जो करना है शिवाजी कर लेंगे. हम बैठते रह जाएंगे. दोन मंत्री होते. एकाचं नाव होतं आकण्णा पंत आणि दुसऱ्याचं नाव होतं मादण्णा पंत. दोघं चतुर ब्राह्मण होते. सांगितलं आकण्णा अगर कल सुबह उठ के शिवाजी ने हमला बोल दिया तो अरे हुजूर अगर शिवाजी को हमला करना होता ना वो कल सुबह की राह नहीं देखता. वो हमारे जैसा सोया नहीं है. वो जागृत है निर्दिष्ट नहीं है. अखंड सावधान असावे दुश्चित्त कदापि नसावे समर्थांचा संदेश होता. और हुजूर एक बात सुनिए शिवाजी जैसा दिलदार दोस्त नहीं और शिवाजी जैसा खूंखार दुश्मन भी नहीं. दुश्मन को भी छोड़ा है इसकी इतिहास में तवारीख नहीं और दोस्त से कभी गद्दारी की है इसका कोई पुरावा नहीं. हुजूर एक बात बताऊ अरे शिवाजी सारखा देव माणूस नव्हे संपूर्ण शुद्ध सात्विक माणसातला देव आज आपल्या दाराशी आलेला आहे. अरे खरं तर आपण त्यांच्या पायावरती जाऊन डोकं ठेवलं पाहिजे. आज तो आलेला आहे. हुजूर अगर मेरी बात मानो
तो एक काम करते हैं, अच्छे लोग जब भी घर पे आते हैं ना तो उनको दक्षिणा देनी चाहिए, खाना खिलाना चाहिए, उनका सत्कार करना चाहिए। हाँ क्यों नहीं, हम तो करने को तैयार है। आणि म्हणून मादण्णा पंत आणि आकण्णा पंत हातामध्ये पांढरा रुमाल बांधला, वरती पांढरं निशाण लावलं आणि अग्रभागी घोडा ठेवून दौडत 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 पुढे आले। रघुनाथ पंत हनुमंतांना नमस्कार केला, सांगितलं हुजूर तुमच्या राजाला भेटू इच्छितो। दोघं शिवाजी राजाच्या पुढे पेश आले, सांगितलं महाराज आपल्यासारखा देव माणूस आमच्या दारावरून चालला, आमची अशी इच्छा आपण 4 दिवस आमच्याकडे पाहुणचारासाठी यावं। शिवाजी राजांनी रघुनाथ पंतांकडे बघितलं, पंत यांची इच्छा आहे आपण यांच्याकडे जेवायला जावं। अन्न कोणाकडे जेवावं याचं सुद्धा सूत्र आहे। महाभारतामध्ये गोपाल कृष्णाने दुर्योधनाकडे जेवण केलं नाही हा दाखला है। दुर्योधन का मेवा त्यागो और विदुर के घर में केले के छिलके खाए भगवान श्री कृष्ण ने, सबसे ऊंची प्रेम सगाई मीराबाई का भजन है। म्हणजे हुजूर जेवावं की नाही महाराज, तो जरी मांसाहारी असला तरी आपल्या हिंदू धर्मानुसार शुद्ध सात्विक शाकाहारी जेवण जर तो देणार असेल आपले नियम पाळून, तर मग त्याच्याकडचं जेवण काय त्यालाही खायला हरकत नाही महाराज। सांगितलं ठीक है हमें तुम्हारा न्योता मंजूर है, हम आपके यहाँ दावत कबूल कर रहे हैं। आणि तिथे शिवाजी राजाचा डेरा पडला। रात्र झाली, 1 दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, अजूनही जेवणाचं निमंत्रण येत नाही। आमच्यामध्ये पद्धत आहे जेवायला या बरं का, परत सांगायचं नाही त्याला आमच्याकडे कार्य आहे सर, विसरला तर बरंच आहे। 4 दिवस झाले हसन अली कुतुबशाहकडनं निमंत्रण आलं नाही म्हटल्यानंतर शिवाजी राजानं म्यानात तलवार बाहेर काढली, उंचावली आणि एकाच वेळेला 80,000 मर्द मराठ्यांच्या म्यानातल्या तलवारी बाहेर पडल्या। दिड 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 नगारे नौबती वाजू लागल्या, घोडे खिंकाळू लागले आणि हा सगळा आवाज ऐकला आणि हसन अली घाबरला। तोड़ा पंत पंत शिवाजी ने हमला बोल दिया। हुजूर अबे हमला नहीं बोला है, ये तो उसके घोड़ों के आवाज है, उसकी शमशेर का पानी हमने कहां पिया है। तेवढ्यात मादण्णा पंत आणि आकण्णा पंत धावत धावत आले, सांगितलं महाराज काय करता आहात? म्हणले भिकारी समजता आम्हाला? 4 दिवसापूर्वी निमंत्रण दिलं अजून बोलवायला आला नाही, काय खाणारे वाटलो काय? नाही महाराज तसं नाही, आम्हाला माहिती आहे सगळेच काही महाराष्ट्रातले खाणारे नाहीयेत, काही खाऊ घालणारे सुद्धा आहेत। पण महाराज थोड़ा गड़बड़ झाली आणि महाराज हमें एक ठरवलं, मेहमान को बुलाया है ना तो उसकी पसंद का खाना उसे खिलाना चाहिए, जिसे कहते हैं इच्छा भोजन। शाकाहार में इसका भी बहुत ऊंचा स्थान है। आणि म्हणून महाराज आम्ही ठरवलं तुमच्या आवडीचं, महाराष्ट्राला जे आवडतं ना ते आम्ही तुम्हाला देणार। महाराष्ट्राला काय आवडतं? महाराष्ट्राला आवडतो शाहिराचा फड, महाराष्ट्राला आवडतो कुस्तीचा फड, महाराष्ट्राला आवडतो तमाशाचा फड, 16,000 देखणी। आणि त्याही पेक्षा आवडतं महाराष्ट्राला पुरणाची पोळी। तुम्ही बघा ना आपल्या बहुतेक सगळ्या सणांना पुरणाची पोळी। इंग्रज जेव्हा आमच्या देशात आला त्याला पुरणाची पोळी वाढली, त्याने बघितलं ऊपर चमडा नीचे चमडा अंदर माल कैसे गया। कळलंच नाही त्याला की ये क्या भानगड है। एक 4 महिन्यापूर्वी मी दिल्लीला गेलो होतो कीर्तनाला, मग धोतर कुर्ता वगैरे, रामकृष्णपुरम मध्ये कीर्तन होतं आमचं। निजामुद्दीन स्टेशनच्या समोर महाराष्ट्र मंडळ आहे, तिथून मग आर के पुरमला गेलो, तर काही फॉरेनर्स तिकडनं येत होते। आता मराठीत जे आहे ना ते इंग्रजीत नाहीये। आता त्याने विचारलं, ए स्ट्रेंज पर्सन विल यू प्लीज वेट फॉर मी, आय वॉन्ट टू टॉक विथ यू समथिंग। तुम्हाला म्हणतो ए स्ट्रेंज पर्सन, तो इंग्रजीत बोलला। आम्ही जर मुंबईत गेलो ना किंवा पुण्यात गेलो ना तो कंटाळ, ए मामा पुढं सरक, म्हटलं तुझी आई कवा माझी बहीण झाली? नाही म्हणलं आमच्याकडे धोतरवाल्यांना मामा म्हणतात, म्हटलं मी कर धोतरवाल्याला। तो माझ्याजवळ आला, हा जो आहे ना याला म्हणतात काष्टा, काय म्हणतात व्हॉट इज दिस? आता या काष्टाला इंग्रजी शब्द काय बुवा? म्हटलं दॅट इज ना, दॅट इज माय। यस यस व्हॉट इज दॅट? दॅट इज माय।
आता करावं काय, पाठ केलेले सगळे इंग्रजी वाक्य संपली. इसको क्या बोलले का अंग्रेजी में. इंग्रजी माणसाने धोतर घातलंच नाही तर त्याला नाव कसं काय असेल. तेवढ्यात विचार केला, टाइमपास केलं पाहिजे. त्याने टाय घातला होता गळ्यात. त्याला म्हटलं व्हॉट इज दिस. म्हटलं दिस इज माय नेक टाय. म्हटलं दिस इज माय बॅक टाय. इंग्रजांना कळलंच नाही की पुरणाच्या पोळीत पुरण कसं घुसलं. म्हणला ऊपर चमडा नीचे चमडा अंदर माल कैसे काय. म्हणले खाते राहो. महाराष्ट्राचा आवडता पक्वान म्हणजे पुरणाची पोळी. एक शेराचं पुरण म्हणजे 4 बायांचं मरण. बरोबर आहे ना माय. ती डाळ निवडायची, मग ती शिजवायची, मग वाटायची, मग घोटायची, मग पुरणात भरायची. त्यातनं कधी पुरण पातळ झालं तर कपड्यावर टाकायची, खाली राख ठेवायची. जुन्या दडलेले काही रतास पडे का नाही. आता जेव्हा अरे गैऱ्या भाग्याने काही नाही, कुकर मध्ये टाकतात, फुसफुस 3 शिट्ट्या मारल्या की बाई. पूर्वीच्या काळी बाईकडे बघून कोणी शिट्टी मारली ना तर बाईला संताप यायचा. पण आता त्याने शिट्टी मारली नाही तर बाईला बरं वाटत नाही. तीच विचारते का हो किती शिट्ट्या झाल्या. म्हटलं मोजून सांगतो तुला. शाळेतनं आणायची डाळ, कुकर मध्ये टाकायची, 5 मिनिटात बाहेर. डाळ वाटली गेली की 2 वाट्या साखर टाकायची मिक्सर मध्ये, भांड्यातनं 5 मिनिटात बाहेर. नंतर भरायची मैद्यात, त्याची करायची पोळी, जेवणाऱ्याला वाढायची. आता तयार होण्याच्या पहिल्या प्रोसेस पासून त्या पूर्णातल्या प्रत्येक गोष्टीला एक सवय लागते. जडी गेला ना तोडून 5 मिनिटात बाहेर आला. कुकर मध्ये टाकली 5 मिनिटात बाहेर, मिक्सर मध्ये टाकली 5 मिनिटात बाहेर, पोटामध्ये टाकली. आणि पूर्वीच्या काळी बायांची परीक्षा व्हायची पुरणाच्या पोळीवर आणि शेवाईवर. सांगितलं महाराज महाराष्ट्राला पुरण आवडतं. आम्ही ठरवलंय 80,000 मर्द मराठ्यांना पुरणाची पोळी खाऊ घालू. तो हुजूर 2 दिन तो लगेंगे ना. क्षमा कीजिए हुजूर, बस कल के दिन का इंतजार कीजिए. कल सुबह हम खुद आएंगे आपको न्योता देने. हुजूर थोड़ा संभाल लीजिए, बस यही विनती है आपके चरण में. चलो कोई बात नाही. पुरणाच्या पोळीचं नाव ऐकलं आणि तानाजी मालुसऱ्यापासून यशाची गंगापर्यंत प्रत्येकाच्या तोंडाला पाणी दे. अरे लेका उद्याच्याला पुरणाची पोळी म्हणले, आजचं खाणं बंद. रविवारी निमंत्रण असलं तर शुक्रवारापासून जेवण बंद करतात लोक. कुठे बाप माझीच्या घरी जायचं होतात म्हणले, पण जेवण तर रविवारी म्हणले. मग रविवारी जेवायचं, बुधवारपर्यंत पुरवायचं. चलने दो. आपल्याकडे तर पद्धत आहे, लग्न टलन सण विवी काका कोकू पापा पुप्पू. कुलस्वामीनी कृपे करून जिचं लग्न आजपर्यंत होत नव्हतं, कोणी जिच्याकडे पाहत नव्हतं तिचं लग्न. आणि शेवटी हे मानव जातीच्या राजा हुसा विसरू नको, कावळ्यांना घेऊन लग्नास यावया. लग्न सुरू झालं ना, पूर्वीच्या काळी मुलीचा बाप असा यायचा, आई है पधारिए हुजूर बैठिए चैन से कहिए, अरे बड़े भाग हमारे क्या आपने हमारे यहाँ 2 कोर खाए. पोरीच्या बापाने आग्रह केल्याशिवाय लोक खात नव्हते. आता एका बापाने ऐकलं माझं, त्याने ठरवलं आपल्या पोरीच्या लग्नात आपण असंच करायचं. आणि तो मांडवापाशी बरं या बसा, या बसा, या बसा. जो गर्दी सुरू झाली त्याला ढकली दिलं. लोक आतमध्ये तो भाई बिगर न्योते का खाना ही नहीं खाते थे. अब तो वो बुफे है ना, पहिला खाता है दूसरा पीछे खड़ा होता है. म्हणलं का हे कोणी. म्हणलं यायचं झालं की याच्यात ताटात मी काही. म्हणलं अरे ताट तो धुऊ दे. पाकिटात 11 आणि जेवायला 13. आणि काय भाऊ माय वा इले डबा दी टाकरे बरे माय सासू करता हवंय. पूर्वीच्या काळी फुकटात खाणं मंजूर नव्हतं. आता फुकटात खाल्लं तर समजतात चला का आपल्या घरातच. पुरणाच्या पोळीचं जेवण केलं महाराज. देणारे दिलदार आणि खाणारे होनहार. इतके पदार्थ केले महाराज. 1.25 हात लांबीचं केळीचं पान. आणि जेवणाची पद्धत महाराष्ट्रामध्ये सगळ्यात सुंदर. अन्य ठिकाणी जेवावं पण महाराष्ट्राचं जेवण वेगळं आहे. तुम्ही मराठी जेवण बघा, आंधळा माणूस सुद्धा पोटभर जेवतो. सगळ्यात पहिल्यांदा काय वाढतात माहितीये, पानावर वाढतात मीठ. की बेटा इस घर का नमक खाया है, हरामी मत करना. पूर्वीच्या काळी म्हणायचे तुमचं मीठ खाल्लंय बेईमानी करणार नाही. आता तर अख्खा देश विकून टाकला इंडस्ट्रीला. चप्पल पहनो बाटा की और नमक खाओ टाटा की.
सगळे जेवायला बसले, पहिल्यांदी पानात वाढायचं मीठ. स्वच्छ शुभ्र शालवणा जवळी, स्वच्छ शुभ्र शालवणा जवळी, विराजली ती लिंबे पिवळी. जेवणाचे पदार्थ बघा, मेनू कार्ड. स्वच्छ शुभ्र शालवणा जवळी, विराजली ती लिंबे पिवळी. ताटल्या भिजल्या सोजवळ डाळी, एक वाटली एक मोकळी, एक वाटुनी खमंग तळली. कोशिंबीर बहु हिरवी चटणी. कोशिंबीर टोमॅटोची असली तर लाल आणि त्याच्या बाजूला हिरवी चटणी. किती कॉम्बिनेशन मस्त वाटतं बघा. 100% भाजप. कोशिंबीर बहु हिरवी चटणी, कोशिंबीर बहु हिरवी चटणी. पेट कूट करी गर्दी पाणी, रुची सकलांची आंब्यावरती. लोणचे किती, रुची सकलांची आंब्यावरती. म्हणून रायती गोड मधुरती, कैस्या भाज्या आमट्या उचळी. होती कारली वांगी काळी. वांग्याचं स्पेसिफिकेशन बघा, गोडीसर वांग्याची भाजी. आणि लांब पान, 1.25 हात लांबीचं पान, त्याच्यामध्ये एक लाकडाचा ठोकळा. त्या लाकडाच्या ठोकळ्यावर डावा हात ठेवायचा आणि वरती उत्तर प्रदेशात असलेली कोशिंबीर खाली पश्चिम बंगालच्या भातात मिक्स करायची. एकदा जलेबी, एकदा कचोडी, एकदा मालपुआ, एकदा मावा बाटी. आणि टेस्ट बदलण्यासाठी केशराच्या वाटीत हात धुवायचे. बड़े लोगों के घर का खाना ऐसे होता है, केशर का पानी होता है. आमचा एक मित्र, आम्ही हॉटेलमध्ये गेलो, सुरुवातीला त्या वेटरने गरम गरम पाणी, त्याच्यामध्ये लिंबाची फोडी आणि लागली लिंबू पिळला, मीठ टाकलं, पाणी पिऊन गेला. म्हटलं येड्या, ते पिण्यासाठी नव्हतं. आणि मग म्हटलं हात धुण्यासाठी होतं. स्वच्छ शुभ्र शालवणा जवळी. आणि चटणी, कोशिंबीर, मीठ, लिंबू हे डाव्या हाताला. विशेषतः तरुण पोरींनी लक्षात ठेवायचं. आणि प्रमुख पदार्थ श्रीखंड, बासुंदी, जलेबी, मालपुआ, रसमलाई, मावा बाटी उजव्या हाताला. का ते घडी घडी खावं लागतं म्हणून जवळ हवं. मीठ लोणचं जास्त खातो का म्हणून ते डाव्या हाताला, तिकडे ते लेफ्टिस्ट. आणि हे राईटिस्ट. आणि मर्द मराठे बसले 16 हजाराची एक पंगत. आणि जेवण सुरू झालं. केला पूर्ण वर्णाचा वेद, केला पूर्ण वर्णाचा वेद. पोळ्याच्या 24 साली देखून. क्या बात है. केला पूर्ण वर्णाचा वेद. वर्णाचा वेत, शुभ समवेत बसली पंगत. शिवाजी राजे स्वतः आहे, जेवायला नाही वाढायला. पूर्वीच्या काळी पहिल्यांदा कार्यकर्त्याला खाऊ घालायचे, नंतर उरलं तर वरचे खायचे. पूर्ण वर्णाचा वेत, शुभ समवेत बसली पंगत. एकेकाने खाल्ले पाचुंदे 4, देशभक्तीचा ज्यांचा निर्धार. बादशहाला घोर मनिभार. एक एक मर्द मराठा जेवायला बसला. किती सुंदर शब्द आहेत बघा. एकेकाने खाल्ले पाचुंदे 4. पाचुंदा म्हणजे काय, 2.5 किलोची पुरणाची पोळी. हो म्हणे माय व 2.5 किलो वजनाची पुरणाची पोळी, त्याच्यावरती अर्धा किलो शुद्ध गावरानी तूप, त्याच्यावरती परत 2.5 किलोची पुरणाची पोळी, परत अर्धा किलो तूप, परत 2.5 किलोची पोळी, परत अर्धा किलो तूप, परत 2.5 किलोची पोळी, परत अर्धा किलो तूप. 5 पोळ्या एक केल्या म्हणजे झाला पाचुंदा. म्हणजे पुरण झालं 12.5 किलो आणि तूप झालं 2.5 किलो. म्हणजे एक पाचुंदा म्हणजे किती झालं, 15 किलो. आणि एक पोळी वाढायची, त्या का बामणाचं वाढू देऊ घालू बघा, तब्येत सांभाळा, रात्री कीर्तन करायचंय, वहिनी आम्हाला लागवतील. म्हणतो तू वाढ, नाही तर मी तुला लागवेल. अहो परवा तर एके ठिकाणी जेवायला गेलो आणि पहिल्यांदा भात वाढला. भातानंतर त्या माऊलीने वरण 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 आली माझ्याकडे. म्हणले महाराज वरण वाढू. म्हटलं नका वाढू, 3ऱ्या पानावरच वाहून माझ्या पानावर येतच आहे. सगळे मर्द मराठे जेवायला बसले.
केला पूर्ण वर्णाचा बेत, केला पूर्ण वर्णाचा बेत, शुभ समवेत बसली पंगत, एकेकाने खाल्ले पाचुंदे चार, देशभक्तीचा ज्यांचा निर्धार. नुसतं खात नव्हते, राष्ट्रभक्ती करत होते. एकेकाने खाल्ले पाचुंदे चार, देशभक्तीचा ज्यांचा निर्धार. आता एक पाचुंदा 15 किलोचा, आणि काय एकेका मर्द मराठ्याने 5-5 पाचुंदे खाल्ले, म्हणजे किती पुरण खाल्लं? जमतच नाही हिशोब. कितना हुआ? सॉरी, कॅल्क्युलेटर का सेल फेल हो गया. सगळे मर्द मराठे जेवायला बसले. केला पूर्ण वर्णाचा बेत, शुभ समवेत बसली पंगत, एकेकाने खाल्ले पाचुंदे चार, देशभक्तीचा ज्यांचा निर्धार. बादशहाला घोर मनिफार, बादशहाला घोर मनिफार. अजून हे कितीक अन्न खाणार जी जी, अजून हे कितीक अन्न खाणार जी जी, अजून हे कितीक अन्न खाणार जी जी. झेर जी जी झेर जी. स्वच्छ शुभ्र शालवणा जवळी विराजली ती लिंबे. आणि असं सुंदर जेवण वाढलं. आणि स्वतः शिवाजी राजे आणि रघुनाथ पंत हनुमंते एकेकाला, अरे याला 5 पाचुंदे वाढा. महाराज लई झालं. अरे किती खाल्ले महाराज? 20 पाचुंदे. अरे का तू 22? नाही महाराज. आता तो हसन अली कुतुबशाह म्हणला, मेरे घर का खा रे, 20-20 पाचुंदे खा रे. अच्छा वहां एक ही दिन खाना खाने को लाया. सांगितलं महाराज अगर इन्होंने खा लिया तो हमको क्या बचेगा? शिवाजी राजे म्हणले, हसन अली कुतुबशाह यही फर्क है, तुम्हारी सल्तनत और हमारा स्वराज्य. हमारे यहाँ सामान्य इंसान का पेट भर जाता है तो हमारे घर के बुजुर्ग बिल्कुल तृप्ति से डकार देते हैं, और तुम हो के पहले अपने खाने की चिंता करते हो और बाद में इनको खिलाते हो. लानत है ऐसी जिंदगानी. प्यारे हुजूर क्षमा करना, गलती हो गई. शेवटी आतले भांडे खडखड 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 वाजू लागले. उंदीर फारकत मागू लागले. परवा एका बाईने सांगितलं, महाराज इतकी इच्छा आहे ना, दूध असतं तर साखर मागून लागली, चहा नसता तर टाकून तुम्हाला चहा करून दिला असता. म्हटलं म्हणजे तुझ्या घरी काय आहे? दूध असतं तर साखर मागून आणली असते आणि चहा सुद्धा विकत आणून चहा करून दिला असता. म्हणजे दूध पण नाही, साखर पण नाही, चहा पण नाही, नुसतं पाणी बाज नाही. आणि एकेका मर्द मराठ्याने 20-20 पाचुंदे खाल्ले. आणि शेवटी शिवाजी राजांनी खूण केली की, राजानो उठा, आतला माल संपलाय. महाराष्ट्राची गर्जना आहे. जेवायला बसले नाही का पूर्वी श्लोक म्हणायचे, मुखी घास घेता करावा विचार. खाना खाते वक्त थोड़ा चिंतन कीजिए. क्या? मुखी घास घेता करावा विचार, कशासाठी हे अन्न मी सेविणार. ये भोजन में क्यों कर रहा हूं? मुखी घास घेता करावा विचार, कशासाठी हे अन्न मी सेविणार. घडो माझिया हातुनी देश सेवा. हे खाल्लं ना तर देशाची सेवा करेन. घडो माझिया हातुनी धर्म सेवा, अशी तू मला शक्ती दे दिव्य देवा. जय जय रघुवीर. सगळे उपाशी आहेत का तुम्ही? का हार्ट अटॅक येईल अशी भीती वाटते? बोला छत्रपती शिवाजी महाराज की. माता भगिनींचा आवाज जास्त का? घरातही त्यांचंच जास्ती असतं. पण आता पुरुषांनी मागे हटायचं नाही, काकांनी काकू करायचं नाही, म्हणजे काकूकडे बघून काकू करायचं नाही. आणि असं खेचून जेवण झालं. आणि मग आता शिवाजी राजे, हसन अली कुतुबशाह, रघुनाथ पंत, हनुमंते, मादण्णा पंत, अकण्णा पंत, व्हीआयपी लोक जेवायला बसले. आणि गप्पा मारता 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 हसन अली कुतुबशाह म्हणला, महाराज हमने सुना था मरघट्टे बड़े होनहार होते हैं, मगर आपके तो सिपाही खाने में माहिर है.